तर याच महिला आरक्षण विधेयकावरनं महायुतीचा आज मुंबईमध्ये जनआक्रोश मोर्चा निघणार आहे। जांभुरी मैदान ते वरळी डोम दरम्यान हा मोर्चा असेल। यानंतर महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत फडणवीसांची वरळी डोममध्ये सभा होणार आहे। या सभेतनं मुख्यमंत्री महिलांना मार्गदर्शन करतील, तर विविध ठिकाणी पत्रकार परिषदा घेऊन भाजप महाविकास आघाडीवरती निशाणा साधेल। पंकजा मुंडे ठाण्यामध्ये तर देवयानी फरांदे नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत। तर आज महिला आरक्षण विधेयकावरनं महायुतीचा मुंबईमध्ये जनआक्रोश मोर्चा निघणार आहे। या मोर्चानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वांना संबोधित करतील। त्यानंतर भाजपकडनं वेगवेगळ्या ठिकाणी पत्रकार परिषदा घेतल्या जाणार आहेत। ठाण्यात पंकजा मुंडे तर नाशिकमध्ये देवयानी फरांदेंची पत्रकार परिषद होणार। जे पाप राहुल गांधी आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी केलं, 350च्या वर खासदार लोकसभेत गेले असते, महिला खासदार। महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये जवळपास 150-160 महिला आमदार झाल्या असत्या जर परवाचं बिल मंजूर झालं असतं तर। मला असं वाटतं की जनाक्रोश आहे, देशातल्या 70 कोटी महिला, महाराष्ट्रातल्या 6 कोटी महिला यामध्ये एक नाराजी आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी मोर्चा काढतोय। मी आज म्हटलंय सामनामध्ये यांचा उडता भाजपा झालाय। जे ड्रग्स सगळं सापडते ना मुंबई महाराष्ट्रात, त्याची नशा आहे काही उडता भाजपा झाला यांचा। जरा कळतच नाही आपण काय बोलतो आहोत ते। ज्या बिलाचा महिला आरक्षणाशी काडी मात्र संबंध नाही, त्या बिलावरती स्वतःची का आपटून घेत आहेत? करू नका असं। महाराष्ट्राची विभागृह होते। आपण म्हणता ना महाराष्ट्राला वलय वगैरे आहे, हे वलय काय सिगरेटच्या धुराचं वलय नाही आहे।